श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर ह्या 6 गोष्टी अर्पण करा. तर शिवभक्तांसाठी श्रावण हा महिना खास असतो. महिनाभर भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते. चातुर्मासात विष्णू भगवान विश्रांती घेत असल्याने श्रावणात शिवदेवता सृष्टीवर कृपा करत असतात. दर सोमवार शिवलिंगाची पूजा अर्चा करण्यात भक्त तल्लीन होतात. शिवलिंगावर कोणत्या गोष्टी वाहिल्यास तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळू शकते आणि शुभ आशीर्वाद मिळतील. तुम्हीही श्रावणात शंकराची कृपा मिळवण्यासाठी याचा वापर करून घ्यावे. शास्त्रानुसार शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी या 6 पैकी कोणतीही एक वस्तू रोज शिवलिंगावर अर्पण करावे असे सांगण्यात येते. शमीपत्र. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवांना शमीपत्र खूप आवडते. अशा पद्धतीने पूजेच्या वेळी शंकरांना शमीची पाने अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. असे मानले जाते की शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेवाचा कोप टळतो. तुम्ही कर्क, वृश्चिक, कुंभ, मकर किंवा मीन राशीचे असाल तर शिवलिंगावर शमीचे पाने अवश्य अर्पण करावे. यामुळे व्यक्तीवरील साडेसाती ध्येयाचा प्रभाव कमी होतो. बेलाची पाने. तर बेलपत्र भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार बेलाच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामातून झाली होती. मंदार पर्वतावरील माता पार्वतीच्या घामापासून बेलपत्राची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असेही म्हणतात. काळे तीळ वाहावे. शास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेवाचे वाईट प्रभावापासून लवकर आराम मिळतो. शिवलिंगावर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे शनीच्या साडेसातीमुळे त्रास होत असेल तर श्रावणात शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत. यामुळे त्रास कमी होतो. हिरवे मूग. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळी हिरवे मूग देखील वापरू शकता. तुमची इच्छा असेल तर 108 डाळी मोजून आणि शिवलिंगावर अर्पण करावी. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होऊ शकता. अक्षदा. भगवान शंकरांच्या पूजेत अक्षताचा वापर केला जातो. तर शिवलिंगावर अक्षत अर्पण केल्याने व्यक्तीचे धन वाढते. मात्र अक्षता अर्पण करताना अक्षताचे दाणे तुटले जाऊ नयेत याकडे लक्ष ठेवा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कण्हेरची फुलं. कण्हेरची फुलंही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भगवान शंकरांसाठी प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात पूजेच्या वेळी शिवलिंगावर कण्हेरचे फुलंही अर्पण करता येते. तुम्हाला लवकरच शुभ परिणाम मिळतील. गंगेचे पाणी. जलाभिषेक करूनही भगवान शंकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल किंवा अगदी पाण्याने भगवान शिवांना अभिषेक करू शकता. असे मानले जाते की गंगाजलाने अभिषेक केल्यावरही भगवान शिव प्रसन्न होतात. तर श्रावण महिन्यात काळ्या तिळापासून आणि गोमती चक्रापासून हस्तनिर्मित शिवलिंगाची स्थापना करून त्यावर राहूचे रत्न गोमेदाचे दान केल्यास राहूचे अशुभ परिणाम निश्चितच कमी होतात. श्रावण महिन्यात आजारपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना हस्तनिर्मित सर्व रोग निवारण यंत्राची स्थापना करून आणि त्यांच्यासमोर दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करून आराम मिळू शकतो. केशरयुक्त खीर अर्पण केल्याने नोकरीत प्रगती आणि व्यवसायात नफा मिळतो. श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाला दुधाचा नैवेद्य दाखवल्याने चंद्र बलवान होतो आणि मानसिक स्थिरता वाढते. श्रावण महिन्यात दररोज चंदनाने बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून ते भगवान शिवांना अर्पण केल्याने जीवनात धन समृद्धी वाढते. भगवान शिवांना अख्खा तांदूळ अर्पण केल्याने देखील आर्थिक लाभ होतो. ज्यांच्या कुंडलीत चंद्र, राहू किंवा केतू यांची युती आहे त्यांनी ह्या महिन्यात चंद्राशी हस्तनिर्मित वैदिक यंत्राची स्थापना करून आणि चंद्राच्या बीज मंत्राचा जप करून आपला चंद्र बलवान करावा. सोमवारी उपवास केल्याने इच्छित जीवनसाथी प्राप्त होतो असे मानले जाते. श्रावण महिन्यात मातीचे शिवलिंग बनवून त्यांची योग्य रीतीने पूजा केल्याने वैवाहिक सुख निश्चितच होते. काळ्या तिळाचा बिया मिसळलेल्या कच्च्या दुधाने शिव अभिषेक केल्याने आरोग्याला फायदा होतो.
तर वैवाहिक सुसंवाद टिकवण्यासाठी पती पत्नीने एकत्र पंचामृताने शिवाभिषेक करावा. सोमवारी देवी पार्वतीला चांदीचे पैंजण अर्पण केल्याने व्यवसाय आणि करिअरच्या प्रगतीसाठी अत्यंत सकारात्मक परिणाम मिळतात असेही मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत सध्या चंद्र कमजोर आहे त्यांनी चंद्रासाठी हस्तनिर्मित वैदिक यंत्राची स्थापना करून आणि चंद्राच्या बीजमंत्राचा जप केल्याने चंद्र बलवान होतो. तुमच्या राशीनुसार भगवान शिवांची उपासना. जर तुम्ही सुद्धा तुमच्या राशीनुसार भगवान शिवांची उपासना केली तर लवकरच भगवान शिव तुमचे होतील. तुळशीची पाने हिंदू धर्मात खूप शुभ आणि पवित्र मानली जातात. अशा परिस्थितीत भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या पूजेत त्यांना खूप महत्त्व असल्याचे सांगण्यात आले आहेत. परंतु शिवपूजेत त्यांचा समावेश करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नका. केतकीची फुले. अशी आख्यायिका आहे की भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यातील श्रेष्ठत्वाच्या वादाच्या वेळी केतकीने भगवान ब्रह्माच्या असात्यात त्यांना साथ दिली होती. त्यामुळे शिवाने केतकीला त्यांची पूजा करण्यास मनाई केली. त्यामुळे शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करत नाही. तुटलेली वाळलेली फुले, पाने, कोरडी वाळलेली, गलिच्छ किंवा कापलेली पाने आणि पाने शिवलिंगावर अर्पण करू नये. शास्त्रामध्ये असे करणे योग्य मानले जात नाही. चंपाची फुले. काही धर्मग्रंथांमध्ये शिवलिंगावर चंपा फुले अर्पण करण्यास मनाई मानली जाते. त्यामुळे शिवपूजात चंपा फुलाचा समावेश करणे देखील टाळले पाहिजे. शिवलिंगावर काय अर्पण करावे तर रुईचे फूल. असे मानले जाते की महादेवाला रुईची फुले खूप प्रिय आहेत. अशा परिस्थितीत शिवपूजेत त्यांचा समावेश करणे खूप शुभ मानले जाते. विधीपूर्वक शिवांना जल अर्पण करणे आणि पूजा करणे तसेच रुईची फुले अर्पण करणे जीवनात आनंद आणते. बेलपत्र भगवान शिवांना खूप प्रिय आहे. श्रावण महिन्यात 3 पानाचे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तर 3 पाने शिवांची त्रिनेत्र, त्रिगुण आणि त्रिशूल यांचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत बेलपत्र अर्पण केल्याने पापाचा नाश होऊ शकतो आणि शिवांची कृपा प्राप्त होते. यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते. असे म्हटले जाते की समुद्र मंथनाने बाहेर पडलेले विष शिवांनी गिळले होते आणि धतुरा विषारी आणि उग्र स्वरूपाचा आहे. म्हणूनच ते शिवपूजेशी संबंधित असल्याचे मानले जाते. शिवलिंगावर अर्पण केले जाते. शिवांचे आवडते फूल कमळ, कण्हेर, अपराजिता आणि चमेलीची फुले भोलेनाथांना खूप प्रिय आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही या फुलांचा शिवपूजेत देखील समावेश करू शकता.